नमस्कार. नमस्कार. आज आपण कुठं आलेलो आहोत? पिंपरी अवघड. थोडंसं नाना जवळ या, त्यांचा आवाज कमी. तर आज आपण पिंपरी अवघड या ठिकाणी आपण एक शेतकरी. तुमचा परिचय आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना द्या. मी राणा पिंपरी अवघडचा गोरक्षनाथ नाव लांबी शेती आपली 3 एकर आहे. त्यात 3 एकर कांदा होता. त्यापैकी निम्याला वापरलं, निम्याला नाही वापरलं. पण ज्याला 1 एकराला वापरलं 25 गुंठ्याला, तिथं साधारण 3.5-4.5 क्विंटल कांदा निघाला. आणि एक समोर तुमच्या समोर कांदा ठेवला. ही साईज तिथे निघलेली आहे, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही सुरुवातीला देताना हे पाण्यातनं किंवा ढोसमधून कसं दिलं होतं? पहिलं एका शेतकऱ्याला त्यांनी शेतकऱ्याला त्याच्याकडून आम्ही रोप आणलं. हा, मल्टीप्लायरचं रोपच होतं, तयार होतं. ते आणल्यानंतर आम्ही परत मग पाण्यातून दिलं काही, आणि 12-16 मध्ये ते मिक्सचर केलं, मिक्स कोटिंग केलं. हा. आणि ते तसं पाण्यामध्ये पाण्याच्या पुढे टाकून पाणी दिलं. फवारणी घेतल्या गेल्या, फवारणीला 2 घेतलंय, त्याच्यात 2 फवारण्या घेतल्या. आणि बाकीचं जे आहे ते एकूण मग 25 गुंठ्याला आपण किती किलो सोडला असेल? 2.5 किलो सोडलेलं. सगळं 2.5 किलो सोडलं. म्हणजे एकूण जर आपल्याला बघायचं म्हणलं तर आपल्याला एक महिन्याच्या 3 महिन्याच्या पिकाला किंवा 4 महिन्याच्या कांद्याच्या पिकाला आपल्याला 4 किलो पाहिजे एकरी. तर आपल्याला कमीत कमी तिथं 1 किलो जायला पाहिजे, 3-4 किलो जायला पाहिजे होतं. पण तिथं आपलं अर्धच गेलं. नाही, तरी पण नाही, त्या माणसाने काही टाकलं होतं ना, त्याच्यामुळे आपण 2.5 किलो तर आपल्याला म्हणजे 3 किलो होऊ शकतं ते, असा अंदाज धरू. बर, आता आपण जे शेतकरी आहात, तर बाकीचे जे शेतकरी ज्यांनी याचा वापर केलेला नाहीये, तर त्यांचा आवरेज आणि आपला आवरेज काय आहे? फरक पडलेला आपल्याला. कितीचा फरक पडलेला? साधारण 1.5 टनाचा फरक पडला. 1.5 टनाचा फरक पडला. आज कमीत कमी 10 रुपये किलोचा जरी रेट पकडला आपण, 10 रुपये किलोचा जर आपण 1.5 टन जरी म्हणलं की 20 रुपयांनी जर रेट म्हणला आज, तर 25 ते 30 हजार रुपयाचा फरक पडला. मग 30 हजार रुपयाचं तुमचं उत्पादन निघलं. तुमचा खर्च किती केला वेगळा एक्स्ट्रा त्या मल्टीप्लायरचा? 41. त्याच्यात तुम्ही 5 किलो घेतलं, मग दिलं किती? 2.5 किलो. म्हणजे साधारण 2-2.5 हजार रुपये आपला खर्च झाला. 2.5 हजार रुपये खर्च होऊन तुम्हाला 40 हजाराचं उत्पादन निघालं. मग आपलं मटेरियल 16-32-16च्या 2 गोण्या ते तर बाकीचे सगळे शेतकरी वापरतातच नाही, ते वापरतच म्हणा. तुम्ही वेगळा खर्च किती केला? 2.5-3 हजार रुपयाचं हे तंत्रज्ञान वापर केला, बरोबर ना? तर आता याच्यामध्ये जे तुम्ही गट पाडलेले आहेत, 1 नंबरचा, आता इथं गट आहे, गट दाखवा सगळ्या शेतकऱ्यांना. हा 1 नंबर आहे, 2 नंबर, आणि तिकडं टोपलीमध्ये 3 नंबरचा भरायचं काम चालू आहे. तर मग तुमचा 3 नंबरचा गट जास्त आहे का 1 आणि 2 नंबरचा जास्त गट आहे? 1 नंबर जास्त आहे, 2 नंबर थोडं. 1 आणि 2 नंबरचा गट जास्त आहे, 3 नंबरचा गट कमी आहे. बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये 3 नंबरचा तुमच्यापेक्षा जास्त निघतो का कमी निघतो त्यांचा? तसा ते 1 नंबर नाहीच म्हणलं तरी चालेल तसं. हा, आपल्याप्रमाणे 1 नंबर नाही, 2 नंबर आणि 3 नंबर त्यांच्याकडे आहे. बर, आणखी तुम्ही एक समस्या सांगितली की पात पडलेली होती. तर आणखी काही कांदा तुमच्या शेतात होता, तर काय परिस्थिती झाली ती नेमकं? खुडला तो म्हणजे पावसाने कडक आला राहणार, खुडला तो खुडला, त्यामुळं काही कांदा आपला तिथं सगळा निघला ना. हा, 1-2 गोण्या आपल्या तिथं आहेत. बरं, इतर शेतकऱ्यांनी वापरावं का? वापरायला तर आता तिने अनुभव घेतलाच पाहिजे असं माझं होते. हे रासायनिक नाही, हे ऑर्गॅनिक आहे. हा, आणि रासायनिक मध्ये सुद्धा आपण म्हणतो, पण याचा वापर करून रासायनिक तयार झालं, बरोबर. मग हे खत बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं का? वापरावं असं माझ्या अपेक्षा आहे. तर ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये आपल्याकडे लांबे बाबा या मिशनमध्ये सामील झाले. त्यांनी या शेतीसाठी वापर केला. आता तुम्ही त्याचा वापर ऊसाला सुद्धा सुरू केला. आता ऊसाचा आवरेज सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. तर असंच अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा बाबांचा